कल्पना करा, आज सकाळी तुम्ही मोबाईल हातात घेतला आणि अचानक तुमच्या बँक खात्यावर एक मोठी रक्कम जमा झाल्याचा मेसेज चमकतो. डोळे चोळून पुन्हा पाहिल्यावर लक्षात येतं की हा कुठलाही गैरसमज नाही. ही रक्कम अगदी अधिकृतरित्या तुमच्या खात्यात जमा झालेली आहे. शेतकरी बांधवांनो, महिनोन महिने थांबलेला जो हप्ता होता त्याची अखेर अधिकृत सुरुवात झाली. परवा संध्याकाळी या निधीला अंतिम मंजुरी मिळाली आणि आज पहाटेपासून संपूर्ण राज्यभर खात्यांवर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पहाटेपासूनच बँकांमध्ये हालचाल दिसून आली, कारण शेतकरी स्वतः पडताळणी करत होते की रक्कम खात्यात आली आहे का. आणि हो, पहिल्या टप्प्यात निवडलेल्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे जमा झाले आहेत. कोणत्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा पैसे मिळत आहेत? राज्यातील 36 लाखांपेक्षा जास्त शेतकरी या हप्त्याची वाट पाहत होते. त्यापैकी KYC पूर्ण असलेले, अद्ययावत बँक खाते असलेले, उत्पन्न मर्यादेत येणारे, योग्य रेशन कार्ड धारक, एकाच घरातून एकच पात्र अर्जदार या सर्वांना प्राधान्य देण्यात आलं आहे. सरकारने यावेळी नियम खूप कडक केले आहेत, कारण योजनेचा लाभ फक्त खऱ्या पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा हा उद्देश आहे. कोण अपात्र ठरले? अर्थसंकल्प प्रचंड असल्यामुळे सुमारे 8,000 कोटी, खालील प्रकारातील सुमारे 1.5 लाख शेतकरी अपात्र ठरले आहेत. 1. चुकीचे रेशन कार्ड दाखवणारे. 2. एका घरातून 4-5 जणांनी एकाच योजनेचा लाभ घेणारे. 3. जुने व चुकीचे उत्पन्न प्रमाणपत्र देणारे. 4. 2-3 सरकारी योजनांचा एकत्र लाभ घेणारे. 5. ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे उत्पन्न जास्त असल्याने. सरकार या सर्व बाबींवर काटेकोर प्रक्रिया करत आहे. पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे? मुख्यमंत्री साहेबांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट माहिती दिली. पहिल्या टप्प्यात ज्या ठिकाणी रक्कम जमा होत आहे ते जिल्हे: 1. नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी या भागात कृषी कुटुंबे मोठ्या प्रमाणावर आहेत आणि तिथे मोठ्या संख्येने पैशांची पुष्टी मिळाली आहे. 2. नांदेड, अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर इथे KYCचे प्रमाण उत्कृष्ट होते, त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना आज रक्कम मिळाली. 3. परभणी, गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम इथल्या शेतकऱ्यांचा आनंद आज वेगळाच होता. सोशल मीडियावर स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले. 4. बीड, आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज या जिल्ह्यांना नेहमीच पाणी टंचाई, परतीचा पाऊस, वादळ यांचा फटका बसतो, त्यामुळे बीडला प्राधान्य. 5. बुलढाणा, खामगाव, चिखली, जळगाव जामोद, देवगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेहकर, मताळा, लोणार या भागात कृषी कार्य मोठ्या प्रमाणावर असल्याने इथेही रक्कम पोहोचली. ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यांनी काळजी करू नका, कारण तुमचा टप्पा सुरू झाला नसेल, काही तपशील दुरुस्तीची गरज असेल, दुसरा हप्ता उद्यापासून सुरू होऊ शकतो. पुढील काही दिवसात उर्वरित याद्या येणार आहेत. तुमचं KYC योग्य असेल, उत्पन्न प्रमाणपत्र अपडेट असेल तर रक्कम नक्की मिळते. पुढील बदल काय असू शकतात? सरकार काही नियम कडक करण्याच्या विचारात आहे. KYCची अंतिम तारीख, बँक खात्यात आधार सीडिंग अनिवार्य, अद्ययावत उत्पन्न नोंद, काही दुहेरी लाभ असलेल्या योजनांची चौकशी याबाबत लवकरच अधिकृत माहिती दिली जाईल. आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा. महिनोन महिने अडकलेले पैसे आता मिळत असल्यामुळे ग्रामीण भागात एकदम आनंदाचे वातावरण आहे. अनेकांनी आजच रक्कम प्राप्त झाल्याची पुष्टी दिली आहे. ज्यांच्या खात्यात पैसे आले आहेत, स्क्रीनशॉट जतन करून ठेवा. ज्यांचे अजून आले नाहीत, काळजी करू नका, पुढचा टप्पा सुरू होत आहे. जर तुम्हाला या योजनेचे पुढचे अपडेट, तालुकानिहाय यादी, अपात्रांची लिस्ट, पुढील हप्त्याची तारीख याबाबत माहिती हवी असेल तर मला सांगा, मी लगेच पुढचा भाग तयार करून देतो. राधे राधे.